कॉलेजमध्येच असतानाच इथे शिवसेनेची जी आहे पहिली जाहीर सभा होणार म्हणून जाहीर झालं. त्याच्या अगोदर मार्मिक छापला जायचं आणि ती व्यंगचित्र वगैरे आम्ही चांगले पाहायचो. परंतु वाचा आणि थंड बसा नावाचं पहिल्या पेजवरच किंवा दुसऱ्या पेजवर असं ते असायचं. आणि मग एक सरकारी कंपनी, बिनसरकारी कंपन्या, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये, मग वरती कोणतं श्रंगनाथन, स्वामीनाथन, सीतानाथन, रामस्वामी, फलाना स्वामी, आणि नंतर खाली एखादा पिऊन काय पांडुरंग पाटील फलाना असं, आणि वरती बाळासाहेब लिहायचे वाचा आणि थंड बसा. असेच सगळं ती दर आठवड्याला यायचं. पुढे त्यांनी सुरू केलं वाचा आणि उठा, काय ते सुरू झालं. आणि मग नंतर मग त्यांच्या मनात जेव्हा ती कल्पना त्यांनी आली की याच्यावर नुसतं आपण आपल्या साप्ताहिकात न छापता आता प्रत्यक्ष मैदानात उतरलं पाहिजे, त्याच्यासाठी संघटना करणं गरजेचं आहे. मग त्यांनी जे आहे ते जाहीर केलं की मी अशी अशी मिटिंग घेतो आहे शिवाजी पार्कला. आणि मग त्याची जे आहे जाहिरातीची छोटे छोटे पॉम्पलेट्स हे सगळ्या कॉलेजेस इकडे तिकडे तिकडे आपोआपच लोकांनी छापल्या, काही त्यांनी वाटल्या, काही रिप्रिंट करण्यात आल्या. तर माझ्याकडे पण सुद्धा मी त्यावेळेला तिथलं आपल्या स्टुडंट युनियनचा सुद्धा प्रमुख होतो, सेक्रेटरी वगैरे काय तिथे होतो विजय कॉलेजचा. ओके. तर निवडणुका वगैरे होतात ना, तिथे सुद्धा त्यावेळेस सुद्धा मी काय तर चेअरमन म्हणायचं काय म्हणायचं मला काय होतं कोण असतं, पण लिटररी ॲक्टिव्हिटीज अमुक त्या वेगवेगळ्या याचे जे आहेत निवडणुका, त्यावेळेस ते निवडणूक ती पहिली निवडणूक मी लढलो. काय राईट मॅन फॉर द राईट प्लेस. ओके. असं ते सुद्धा मला असं वाटलं मुझ फॉर सो अँड सो. आणि ती निवडणूक मी बी जिंकलो. असं त्याच्यानंतर मग लोक की नाही असं असं आहे भुजबळ आलं पाहिजे. आता आपण पण इथे झालो, इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं वगैरे काय करायचं केलं आपण, व्हिजिट आहे म्हणून बाहेर गेलो, नोकऱ्या कोण देणार आपल्याला, इथे असं चाललेलं आहे काय, चला आपण मेंबर होऊया. मग म्हटलं आपण जाऊया. मग सगळेच आमचे कॉलेजचे जे फार मोठे जे मोठ्या संख्येने जे मुलं जे आम्ही गोळा झालो आणि पहिल्याच मिटिंगला बाळासाहेबांच्या जाऊन बसलो तिथे. आणि म्हटलं हे बरोबर आहे म्हटलं काय याच्या आपल्याला काय आता पुढे जर नोकरी करायची आपल्याला तर आता त्यांचं काय आपल्याला शिकून घेऊन काय फायदा नाही, परत आपला पिऊन वगैरे कुठेतरी होण्यापेक्षा लढलो तर काहीतरी होईल. पण तिथे काही आपले दलित कार्यकर्ते पण होते, पण ते सगळे एकत्र झाले की ज्यांना शिवसेना, ते म्हणाले बाबा तू जरा शिकलेला आहेस आमच्यामध्ये, तर तूच जे आहे शाखा प्रमुख हो. असं कोण म्हटलं? हे तिथले लोकल आमचे कार्यकर्ते पूर्ण सगळे. तो मानकेश्वर ब्रास बँड पथक म्हणून होतं, बँड पथक. एक जनार्दन वारे नावाचे तिथे एक हिरो स्टाईल होते, ते क्लॅरिनट वाजवायचे. ते देवानंद बरोबर जे ना ते काला काय पिक्चर काला पाणी वगैरे जे आहेत ना त्याच्यात काम बिम ते करायचे, काय छोटी छोटी कामं, पण आम्हाला आकर्षण असतात त्यांच्या पिक्चर काम. आणि मग ते क्लॅरिनेट वाजवायचे. आम्ही पण गेलो त्या बँडमध्ये. आता बँडमध्ये जाण्याचं कारण असं की त्या बँडमध्ये जे आहे ना चॉकलेटी कलरची उलनची पॅन्ट असायची काय. मग ती बँडच्या असं बाहेर वाजवायला आम्ही कुठे गेलो की ते आम्हाला पॅन्ट घालायला द्यायचे काय. म्हणजे त्या जुन्याच पॅन्टी ती पॅन्ट घालायला मिळते म्हणजे परत करायची मग घालायला मिळते. म्हणून मी ते बँडमध्ये आहे. त्या बँडमध्ये मी हळूहळू तरंग वाजवायला शिकलो होतो. तर तुम्ही तेही आम्ही केलं काय. म्हणजे लग्नाच्या मध्ये पुढे असं ते वाजवत वगैरे ताना वगैरे 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 वाडीच्या समोर जाणं, वाडीतले लोक म्हणणार रे बघा बघा आपला छगन बघा वाजवत आहे वगैरे. मग वाडीच्या सामान्य माणसांना त्याचं पण कौतुक ना, मला पण कौतुक वाटायचं ते.
कधी प्रेमात बिमात पडावं असं नाही वाटलं का हो तुम्हाला? शेवटी वय असतंच ना आपलं. नाही झालं ना ते माझी पत्नी आहे तिचं माझं प्रेमविवाहच आहे. वा, म्हणजे तोही पैलू तुम्ही ते कुठे, तो नाजूक क्षण कुठे? तर खरं म्हणजे ती जी आहे ती माझ्या मोठ्या बहिणीची ती नणंद. अच्छा. ती ओळख तशी झाली आणि त्यातून मग 2-4 वर्षानं आम्ही लग्न केलं. विचारलं कोणी आधी एकमेकांना आपण आवडतं हे विचारलं कोणी? आता ते नाही मला आठवत, कदाचित दोघांनी एकमेकाला विचारलं असेल किंवा न विचारता सुद्धा अशा गोष्टी विचारल्याच पाहिजे असंही काही नाही. समजतं ते आपोआप काय ते. असं काय बाळासाहेबांबद्दल तुम्ही सांगाल की का, जसं आपलं एक कुटुंबावर प्रेम आहे तसं बाळासाहेबांवर तुमचं प्रेम आहे? आणि असं आहे की हे पहा, बाळासाहेबांचे माझं पण भांडण जोरात झालेलं आहे. काय बाळासाहेब मला म्हणजे नागपूरला मी जेव्हा जायचं ठरलं आणि बातमी फुटली आणि बाळासाहेबांना सांगितलं की मी काही जात नाही आहे. बाळासाहेबांनी फोन केला मुंबईवरून, नागपूरच्या अधिवेशन सुरू होतं, मी जात नाही आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी गेलो आणि तो आचार्यात्रेचा तो मी नव्हेच नाटकातला जो आहे ना काय त्याच्यामधून लखोबा जो आहे ना काय मी जात नाही आहे. म्हणजे मी नाही, तो मी नाही आहे, मी ते करणार नाही. मी आता बाळासाहेब माझं नाव त्याच्यावर लखोबा ठेवलं आणि लखोबा आणि मग ते आता ते लोक हसायचे पण हेटाळणे पण करायचे. मग एक दिवशी म्हटलं तर मी पण काहीतरी करायला पाहिजे. काय मग मी शोधून काढलं की जसं शांताराम वणकुद्रे म्हणजे व्ही शांताराम, बरोबर, सी रामचंद्र त्यांचं आडनाव सी, ते तसं म्हटलं बाळासाहेब ठाकरेचा टी आणि बाळासाहेबांचा बाळू, म्हटलं टी बाळू म्हणायचं आपण. आणि ती सुरुवात झाली. ह्यालाच एक जोडून बाळासाहेब की शरद पवार? नाही, दोघे सुद्धा आपापल्या ठिकाणी तेवढ्याच उंचीचे आहेत. समजलं ना? आता तुम्ही म्हणा बाबा दिलीप कुमार मोठे का अमिताभ बच्चन मोठे, बरोबर आहे ना? पण प्रत्येकाचं एक वेगळं स्थान नक्कीच आहे. आता बाळासाहेब ठाकरे आणि हे तुम्ही मला जेव्हा विचारता तेव्हा मी काय सांगणार, दोघे आपापल्या परीने अतिशय श्रेष्ठ आहेत. आणि माझं भाग्य असं आहे की या दोघांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. 25 वर्ष पहिली त्यांच्याबरोबर मी काम केलं आणि आताची 25 वर्ष पवारसाहेबांबरोबर काम केलं. भुजबळ साहेब, आपण सुरुवात जेव्हा केली तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही आयुष्याकडे कसं बघता, याच आयुष्याकडनं तुम्ही पुढे, म्हणजे आत्ता जर तुम्ही राजकारणी नसतात तर भुजबळ साहेब तुम्ही काय झाला असतात? नाही, राजकारणी झालो नसतो तर एक लहानपणी मला खूप वाटायचं की मी जर्मनीला जाऊन शिकावं. कारण त्यावेळची अशी भावना होती की इंजिनियर्स म्हटल्यानंतर जर्मनी काय, व ते काही झालं नाही काय. आणि मग तशा वेळेला जर नसतं झालं तर काहीतरी लहानसं म्हणजे नशी नोकरीतला लागलेलंच होतो. हळूहळू नोकरी करत पुढे गेलो असतो, कदाचित एखादा उद्योगधंदा केला असता. आणि मग कदाचित हे पण माझ्या म्हणजे जी काय मला नाट्यकलेत किंवा याच्यात त्याची आवड होती तिथंसुद्धा जास्त मी वेळ रमलो असतो मी.